श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 एप्रिल, वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामध्ये सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते. ही अमावस्या सोमवारी येते, यामुळे हिला सोमवती अमावस्या तसेच दर्शी अमावस्या या नावाने ओळखली जाते. प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, परंतु या अमावस्येला आपल्याला लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे. शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही काही वस्तू टाकून हे स्नान करू शकता, म्हणजे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं. कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याचबरोबर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्हाला दान देखील करायचं आहे, कारण हे दान केल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. तर यामध्ये कोणत्या वस्तू दान कराव्या, तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ तसेच तांदूळ दान करायला विशेष महत्त्व आहे. साखर दान करायला सुद्धा खूप महत्त्व आहे. यामुळे तुम्ही या वस्तू दान नक्कीच करू शकता. हे दान केल्याने आपल्या मुलाबाळांचे सुद्धा कल्याण होत असते, आपल्या मुलांची प्रगती होत असते. तसेच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल. वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, परंतु अमावस्या ही वाईट नसून अतिशय चांगली तिथी मानली जाते. महिन्यातून एक दिवस आपल्याला हा मिळत असतो. या दिवशी आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते. कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता, वाईट शक्ती, नजरदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो. या दिवशी काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होत असते. सांगितल्याप्रमाणे आपण पहा, अमावस्या तिथीला माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशीला देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते त्या घरावर कधी वाईट संकट, विघ्न येत नाही. त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. त्या घराचं गोकुळ होत असतं आणि सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते आणि त्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी येत नाही. यामुळे तुळशीला नियमित जल अर्पण करावं, हळदी कुंकू, दिवा, धूप, दीप, अगरबत्ती लावून तुळशीची पूजा करावी आणि नियमितपणे ॲटलिस्ट 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला तुळशीसमोर बसून जर आपण म्हटला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होत असते आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होत असतात. तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे, तर उपाय आपल्याला हा आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक भरभराट होण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, अडचणी या येऊ नये, घरामध्ये सुख, शांती ही कायम टिकून राहण्यासाठी, तसेच मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नानाला विशेष महत्त्व आहे. यामुळे आपल्याला लवकर स्नान करायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. यानंतर आपण तुळशीला जेव्हा जल अर्पण करतो तेव्हा हे जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये कच्चं दूध, त्याचबरोबर थोडंसं केसर टाकायचं आहे. तुमच्याकडे गंगाजल असेल तर चमचाभर गंगाजल टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी सकाळीच 5 स्वस्तिक काढायचे आहेत. हळद, कुंकू आणि तूप मिक्स करून तुम्हाला हे 5 स्वस्तिक जे आहेत तर ते तुम्हाला तिथे काढायचे आहे. स्वस्तिकला पण हळदी कुंकू लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा एक सकाळी उपाय करायचा आहे. आता संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लक्ष्मी येते, दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 दिवे लागणार आहे। मग हे दिवे तुम्ही मातीचे घ्या, कणकेचे घ्या किंवा इतर धातूचे तुम्ही हे दिवे घेतले तरीही चालेल, किंवा 5 प्रकारचे 5 दिवे तुम्ही घेतले तरी सुद्धा चालेल। म्हणजे 2 पंत्या घेतल्या, एक पितळेचा घेतला, एक तांब्याचा घेतला तरीही चालेल। यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप जर नसेल तर तेल घालून त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहेत। यामध्ये लांब दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला या दिव्यांमध्ये घालायचे आहेत। हे दिवे तुम्हाला एका ताटात घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातला एक दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत आणि यानंतर हे दिवे तुम्हाला देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। हे दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे। या दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक अखंड वेलची तुम्हाला टाकायच्या आहेत आणि काही फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्या तुम्हाला थोड्या टाकायच्या आहे आणि हे असे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यातला एक दिवा हा उचलून तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे। यानंतर 2 दिवे उचलून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहेत, डाव्या आणि उजव्या बाजूला। यानंतर एक दिवा हा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे आणि एक दिवा हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला उत्तर दिशेला लावायचा आहे। उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे आणि कुबेर देवतांची दिशा मानली जाते आणि यामुळे जर तुम्ही अमावस्येला हा दिवा जर उत्तर दिशेला तुमच्या घरामध्ये लावला तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होते, माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये प्रवेश करते। त्याचबरोबर हे 2 दिवे आपण जर मुख्य दरवाजावरती लावले तर तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते। यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते। तुळशीपाशी हा दिवा लावल्याने सुद्धा तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात। चहूबाजूने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि स्थिर राहते। यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या अमावस्येला आवर्जून करायचा आहे। नक्की करून पहा, हा उपाय केल्याने त्याचा तुम्हाला फळ निश्चितच प्राप्त होईल। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।